Welcome to AV number 6, part number 6 of blog writing. Again, there are several blogs which are given here, and let us start. What is the next blog? Uh, Man versus Nature. This is the title of the blog. तर निसर्ग आणि मनुष्य यांच्या एकमेकांच्या विरुद्ध कशा आहेत तर माणूस विरुद्ध निसर्ग हा एक ब्लॉग त्या ठिकाणी आलेला आहे. बघूया आपण. ह्युमन बिंग्स आर द क्रिएशन ऑफ नेचर. तर साहजिक आहे आपण जे मनुष्य प्राणी आहे, ह्युमन बिंग्स आर द क्रिएशन ऑफ नेचर. तर निसर्गा जे आहे निसर्गाने आपल्याला निर्माण केलेलं आहे, माणसाला निर्माण केलेलं आहे. ह्युमन्स गेट फूड, क्लोथिंग, वॉटर, शेल्टर, एअर अँड अ टन ऑफ अदर थिंग्स फ्रॉम नेचर. तर माणसाला त्या ठिकाणी अन्न मिळतं, पाणी मिळतं, कपडे मिळतात, निवारा मिळतो, हवा मिळते अँड टन ऑफ अदर थिंग्स फ्रॉम नेचर. आणि अशा अनेक गोष्टी ज्या आहेत, शेकडो गोष्टी त्या ठिकाणी निसर्ग आपल्याला देत असतो. आवर मदर अर्थ इज अ युनिक प्लॅनेट वेअर कंडिशन्स आर सुटेबल फॉर लाईफ. की ज्या ठिकाणी ही जी आपली मदर अर्थ आहे, ही एक युनिक, अतिशय एकमेकाद्वितीय असं हे ग्रह आहे. वेअर कंडिशन्स आर सुटेबल फॉर लाईफ, की ज्या ठिकाणी जीवनासाठी अतिशय एक आदर्शवत अशी परिस्थिती आहे. ब्रिदिंग इज द मोस्ट नेसेसरी अँड नॅचरल ॲक्शन फॉर एव्हरी मोमेंट विच डिपेंड्स ऑन द नेचर. तर जे श्वास घेणं आहे ते अतिशय आवश्यक आहे आणि नॅचरल अशी ती नैसर्गिक क्रिया आहे फॉर एव्हरी मोमेंट विच डिपेंड्स ऑन द नेचर, की जे निसर्गावर अवलंबून आहे. बट वी आर बिहेविंग केअरलेसली ऑन द प्लॅनेट. पण आपण अतिशय दुर्दैवानं अतिशय वाईट पद्धतीने ह्या पृथ्वीशी वागत आहोत. वी हर्ट नेचर ड्यू टू आवर केअरलेसनेस. अतिशय निष्काळजीपणाने त्या ठिकाणी आपण या वसुंधरेला, त्या ठिकाणी वसुंधरेवर अत्याचार करत आहोत. एक प्रकारचा त्यांच्यावर अतिशय आघात करत आहोत. वी हॅव सेट अप मिलियन्स ऑफ फॅक्टरीज ऑन द अर्थ. आणि अशा अनेक फॅक्टरीज ज्या आहेत त्या आपण ह्या वसुंधरेवर, पृथ्वीवर उभारलेल्या आहेत. विच क्रिएट अँड इन्क्रीज एअर पोल्युशन, की ज्यामुळे प्रचंड असं एअर पोल्युशन त्या ठिकाणी होत आहे. स्मोक फ्रॉम व्हेकल इज ॲडेड डेली, की असा धूर जो आहे तो रोजचाच त्या ठिकाणी प्रचंड धूर तयार होतो आहे. दिस कॉजेस पोल्युशन अँड अफेक्ट्स आवर हेल्थ टू. आणि यामुळे त्या ठिकाणी पर्यावरण जे आहे धोक्यात आलेलं आहे, त्याचा परिणाम त्या ठिकाणी आरोग्यावर होतो आहे. ॲट द सेम टाईम वी गो ऑन कटिंग ट्रीज विच ॲक्च्युली आर आवर बेस्ट फ्रेंड. आणि त्याच वेळेला आपण झाडांची तोड जी आहे, वृक्षतोड जी आहे, त्याच पद्धतीने करत आहोत. बिसाइड्स ग्रीड फॉर द फॉरेस्ट प्रॉडक्ट, ह्युमन्स ग्रीड फॉर एन्क्रोचिंग फॉरेस्ट लँड फॉर हिज यूज इज इन्क्रीजिंग डे बाय डे. तर अशा पद्धतीने जंगलातले काही उत्पादनं असतील किंवा माणसाची जी हाव आहे, ग्रीड आहे, फॉर इन्क्रोचिंगचा अर्थ होतो अतिक्रमण करणं. फॉर एन्क्रोचिंग फॉरेस्ट लँड फॉर इज यूज इज इन्क्रीजिंग डे बाय डे. आणि अशा पद्धतीने आक्रमण करणं जंगलांवर त्या ठिकाणी हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. ॲज अ रिझल्ट ऑफ इट वाईल्ड लाईफ इज ऑल्सो इन डेंजर. आणि म्हणून त्या ठिकाणी वन्यजीवन जे आहे ते धोक्यात आहे. देर आर व्हास्ट रिझर्वायर्स ऑफ प्युअर ड्रिंकिंग वॉटर ऑन द ग्लोब बट वी आर युझिंग इट केअरलेसली अँड पोल्युटिंग इट. तर असे खूप जलाशय आहेत की ज्याचं पिण्यायोग्य पाणी जे आहे ते सुद्धा आता आपल्या निष्काळजीपणामुळे त्या ठिकाणी दूषित होत आहे. आणि ह्या पिण्याच्या पाण्यामध्ये पण त्या ठिकाणी फॅक्टरी वॉटर जे आहे ते मिक्स होत आहे. इट हॅज बीन नोटेड बाय रिसर्चर्स दॅट इन कमिंग 50 years देर विल बी स्कॅर्सिटी ऑफ ऑइल. आणि पुढच्या 50 वर्षामध्ये त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की पूर्णतः त्या ठिकाणी ऑइल जे आहेत, ज्याला आपण नैसर्गिक तेल असं म्हणतो, तेलाचं दुर्भिक्ष त्या ठिकाणी जाणवेल. ग्लोबल वॉर्मिंग इज हॅझार्डस फॉर एव्हरी वन. त्या ठिकाणी जी ग्लोबल वॉर्मिंग आहे, जी जागतिक तापमान वाढ आहे, ती सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येकाला भेडसावेल. इट इज क्रिएटिंग प्रॉब्लेम्स टू ग्लेसियर्स. त्या ठिकाणी या ग्लोबल वॉर्मिंगमुळे त्या ठिकाणी ग्लेसियर्स ज्या आहेत, हिमनद्या ज्या आहेत, त्या ग्लेसियर्सला हिमनद्या असं म्हणतात, त्यांना त्या ठिकाणी प्रॉब्लेम होईल. नॉट ओन्ली मॅन बट अदर ॲनिमल्स आर ऑल्सो क्रिएशन्स ऑफ द नेचर बट वी हॅव पुट देअर लाईफ इन डेंजर. पण आपण सगळ्यांचं जीवन जे आहे तो धोक्यात घातलेलं आहे. ॲज अ रिझल्ट वी डोंट फाइंड अ स्मॉल बर्ड स्पॅरो इन पोल्युटेड सिटी. आणि म्हणून त्या ठिकाणी जर आपण नीट बघितलं तर ह्यामुळे त्या ठिकाणी आता अलीकडे चिमण्या ज्या आहेत त्या ह्या प्रदूषित शहरामध्ये दिसत नाही आहेत. ॲक्च्युली बाय किपिंग दिस ॲटिट्यूड टुवर्ड्स नेचर वन मॅन इज डिगिंग हिज ओन ग्रेव. आणि अशा पद्धतीने आपला ॲटिट्यूड जो आहे निसर्गाच्या बद्दलचा आपण जो दाखवतो आहे, त्यामुळे त्या ठिकाणी माणूस स्वतःचीच कबर त्या ठिकाणी खोदतो आहे. नेचर इज पॉवरफुल इनफ टू करेक्ट होस्टाईल ॲक्शन्स ऑफ ह्युमन बिंग. आणि म्हणून त्या ठिकाणी निसर्ग हा अतिशय शक्तिशाली आहे. आणि माणसाची ही जी वृत्ती आहे त्या वृत्तीवर त्या ठिकाणी तो निश्चितच आघात करेल. इफ नेचर डिसाइड्स टू करेक्ट ह्युमन ॲक्शन्स, फ्लड, सुनामी, फेमिन, एनिथिंग कॅन बी द रिझल्ट. आणि म्हणून
जर निसर्गाचा कोप त्या ठिकाणी आपण बघत आहोत तो कशा स्वरूपात त्या ठिकाणी पाहायला मिळतो, तर त्या ठिकाणी पूर येतो, सुनामी येतात, उपासमार होते, दुष्काळ पडतो. एनिथिंग कॅन बी द रिझल्ट. देअरफॉर इट इज द नीड ऑफ टाईम दॅट ह्युमन्स शुड लिव्ह स्मार्टली इन हार्मनी विथ नेचर अँड रिस्पेक्ट नेचर टू. आणि म्हणून त्या ठिकाणी सगळ्यात मोठं कर्तव्य आपलं हे काय आहे, ही काळाची गरज आहे की त्या ठिकाणी आपण या निसर्गाच्या सोबत त्या ठिकाणी तन्मयतेने त्या ठिकाणी राहायला पाहिजे आणि निसर्गाचा सन्मान केला पाहिजे. आणि त्या पद्धतीने कुठेतरी निसर्ग आणि माणूस त्या ठिकाणी हा एकात्म पद्धतीने जर घेतलं तर त्या ठिकाणी निश्चितच एक वेगळं वातावरण पाहायला मिळेल असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढे आपण बघूया इथे काय आलेलं आहे. चाइल्ड लेबर अ कर्स टू ह्युमॅनिटी. तर बघूया या ठिकाणी बालमजुरी ही कशा पद्धतीने एक शाप आहे मानवतेला, काळिमा आहे. तर हा एक ब्लॉग या ठिकाणी आलेला आहे. चाइल्ड लेबर इज अ कर्स टू ह्युमॅनिटी. तर मनुष्य ज्याला आपण म्हणतो की चाइल्ड लेबर ज्याला म्हणतो, बालमजुरी जी जी आहे आपल्याकडे, ही मनुष्य जातीने दिलेलं सगळ्यात मोठं विघातक असं कृत्य आहे. चाइल्ड लेबर इज अ कर्स टू ह्युमॅनिटी. आणि अशी ही जी बालमजुरी आहे, बालमजूर जे आहेत, ही सगळ्यात मोठा शाप आहे आपल्या मानवतेला. चिल्ड्रन आर सपोज टू बी गो टू स्कूल, एन्जॉय अँड लर्न, बट आर फाउंड टू बी वर्किंग. जी लहान मुलं असतात ना, त्यांनी खरं तर शाळेत जायला हवं, छान पद्धतीने शिकायला हवं, आनंद घ्यायला पाहिजेत, पण त्या उलट ते कुठेतरी काम करताना दिसतात आपल्याला. दे आर द मोस्ट इम्पॉर्टंट ॲसेट ऑफ द सोसायटी, बट पॉवर्टी, इलिजिटिमेसी, प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंट मेक देम टू डू ऑड जॉब्स. पण दुर्दैवानं त्या ठिकाणी दे आर द मोस्ट इम्पॉर्टंट ॲसेट ऑफ द सोसायटी. ते अतिशय महत्त्वाचा भाग आहेत मुलं आपल्या सोसायटीचा. पण बट पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य जे आहे, इलिजिटिमेसी त्या ठिकाणी जी आहे की एक प्रकारे बेकायदेशीरपणे, प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंट, जे अनएम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम आपल्याकडे आहे, जी बेरोजगारीची समस्या आपल्याकडे आहे, मेक देम टू डू ऑड जॉब. आणि म्हणून त्या ठिकाणी असे छोटे मोठे कामं ह्या मुलांना करावे लागतात. वी आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर दिस प्रॉब्लेम ऑफ चाइल्ड लेबर. आपण स्वतः त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल आहोत आपल्या ह्या बालमजुरीला. दिस प्रॉब्लेम इज मोर कॉमन इन अंडर डेव्हलप्ड नेशन अँड डस नीड्स टू बी करेक्टेड. तर अशी जे अंडर डेव्हलप नेशन्स आहेत, जे अविकसित राष्ट्र आहेत, त्या राष्ट्रामध्ये त्या ठिकाणी हा कॉमनली प्रॉब्लेम पाहायला मिळतो आणि तो खरं आपण तो दुरुस्त करायला पाहिजे, त्याच्यावर काहीतरी आपण एक सुधारणा करायला हवी. प्रोटेक्टिंग चिल्ड्रन फ्रॉम बिंग चाइल्ड लेबरर्स इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ नॉट ओनली गव्हर्नमेंट बट ऑफ इच अँड एव्हरी सिटीजन. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा मुलांचं संरक्षण करणं, बालमजुरीचं, ते आपलं कर्तव्य, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपली जबाबदारी आहे, ऑफ नॉट ओनली गव्हर्नमेंट बट ऑफ इच अँड एव्हरी सिटीजन. तर प्रत्येक सिटीजनचे ते कर्तव्य आहे. यूज ऑफ चिल्ड्रन ॲज अ हेल्पिंग हँड ऑन ओन फार्म वॉज कॉमन बट द थिंग्स चेंज आफ्टर इंडस्ट्रियलायझेशन. तर आपल्याच शेतामध्ये त्या ठिकाणी राबणं, मदतीचा हात देणं, हा भाग सहसा पाहायला मिळतो आपल्याला. बट द थिंग्स चेंज आफ्टर इंडस्ट्रियलायझेशन. पण जसं जसं त्या ठिकाणी औद्योगिकीकरण झालं, तशा कंपन्या त्या ठिकाणी येत गेल्या, तसं तर हे चित्र बदलत गेलं. व्हेरियस फॅक्टरी ओनर्स अपॉइंटेड चिल्ड्रन अँड वी फाइंड मेनी चिल्ड्रन डुईंग डेंजरस टास्क इन इंडस्ट्रीज लाईक फायर क्रॅकर, कार्पेट इंडस्ट्रीज. आणि जसे जसे ह्या फॅक्टरीज त्या ठिकाणी आल्या, त्यांनी लहान मुलांना अपॉइंट केलं, त्यांना त्यांची नेमणूक केली. वी फाइंड मेनी चिल्ड्रन डुईंग डेंजरस टास्क इन इंडस्ट्रीज लाईक फायर क्रॅकर. तर अशा अनेक मुलं आहेत की ते फटाक्याच्या कारखान्यात काम करतात, कार्पेट इंडस्ट्रीमध्ये काम करतात, ज्याला आपण सतरंजी बनवणं म्हणतो. इन सच इंडस्ट्रीज देअर लाईफ इज फाउंड टू बी इन डेंजर. तर अशा त्यांचं आयुष्य अतिशय धोकेदायक आहे त्या इंडस्ट्रीमध्ये. इन पेन्सिल मेकिंग इंडस्ट्री दे आर सब्जेक्टेड टू लंग डिसीजेस. तर ज्या पेन्सिल तयार होतात त्यात सुद्धा त्या ठिकाणी फुफ्फुसाचे आजार ह्या मुलांना होऊ शकतात. इन कार्पेट मेकिंग इंडस्ट्रीज दे कॅन लॉस देअर आय साईट. तर कार्पेट तयार करताना त्या ठिकाणी त्यांच्या नजरा जाऊ शकतात, त्यांची नजर अधू होऊ शकते. इन फायर क्रॅकर्स इंडस्ट्री दे आर एक्सपोज टू डेंजरस केमिकल. त्या ठिकाणी जिथे फायर क्रॅकर्स आहेत, ज्या ठिकाणी फटाक्याचे कारखाने आहेत, त्या ठिकाणी धोकेदायक केमिकलचा वापर त्या ठिकाणी केला जातो. ऑल दिस मस्ट बी अवॉइडेड अँड बॅन ॲट द अर्लिएस्ट. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना बॅन करायला पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी बंदी घातली पाहिजे. टू कर्ब दिस चिल्ड्रन फ्रॉम पुअर स्टॅटा ऑफ द सोसायटी शुड बी प्रोव्हाइडेड विथ एज्युकेशन अँड टीनेजर्स विथ व्होकेशनल ट्रेनिंग. तर अशा मुलांना एक शिक्षण देणं जे आहे ते गरजेचं आहे ह्या गरीब मुलांना. एज्युकेशन विल क्रिएट अवेअरनेस अमंग देम. सम अरेंजमेंट ऑफ प्रोव्हाइडिंग देम न्यूट्रिशियस फूड शुड ऑल्सो बी मेड बाय द गव्हर्नमेंट. तर सरकारने त्यांना एक चांगल्या प्रकारचं अन्न पुरवावं, काहीतरी सोय करावी. NGO जे आहेत, ज्याला आपण नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, त्यांनी पण त्या ठिकाणी त्याच्याकडे लक्ष द्यावं. टू एरेडिकेट द प्रॉब्लेम ऑफ चाइल्ड लेबर मेटिक्युलस प्लॅनिंग नॉट ओनली बाय द गव्हर्नमेंट बट ऑल्सो बाय अस इज निडेड. तर
ही समस्या जर काढून टाकायची असेल बालमजुरीचं तर अतिशय काळजीपूर्वक त्या ठिकाणी एक नियोजन करायला पाहिजे गव्हर्नमेंटकडनं आणि ते आवश्यक आहे. दिस इज सॅडली नॉट फंक्शनिंग टू द फुलेस्ट अँड ॲज अ रिझल्ट वी शेअर द ब्लेम ऑफ चाइल्ड लेबर. आणि ते हे सगळं होत नाही आहे, त्याचं कार्य नीट होत नाही आणि म्हणून आपण त्याच्यावर आपला एक कलंक जो आहे आपल्या माथ्यावर तो लागलेला आहे. तर अशा प्रकारे बालमजुरीची समस्या जी आहे ती इथे आपण बघितली. पुढे त्या ठिकाणी आलेलं आहे, आर वी हॅपियर दॅन आवर फोर फादर्स. तर आपण आपल्या वाडवडिलांपेक्षा खरंच सुखी आहोत का, समाधानी आहोत का, हा एक विषय या ठिकाणी हाताळलेला आहे. देर वॉज अ टाईम सेंचुरीज ॲगो. तर काही शतकांपूर्वींचा हा वेळ होता. इन द स्टोन एज व्हेन मॅन वांडर्ड अबाउट फ्रॉम प्लेस टू प्लेस इन ग्रुप. तर ज्याला आपण अश्मयुग असं म्हणतो, त्या ठिकाणी माणूस इकडे तिकडे भटकायचा. स्लोली लाईफ बिकेम स्टेबल. त्या ठिकाणी हळूहळू जीवन एक स्थिर झालं. वेन मॅन डिसाइडेड टू सेटल डाऊन ही लर्न्ड फार्मिंग अँड डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स लाईक काऊ. तो एका ठिकाणी स्थिर झाला माणूस, त्यानंतर त्या ठिकाणी त्याने शेती सुरू केली. डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स लाईक काऊ, शीप, गोट अँड बफेलो. तर जी गायी आहेत, मेंढ्या आहेत, बकऱ्या आहेत किंवा म्हैस आहेत त्या पाळायला सुरुवात केली. दीज ॲनिमल्स गेव हिम मिल्क अँड हेल्प हिम टू प्लो द फील्ड ॲज वेल ॲज कॅरी लोड. तर हे सगळे प्राणी जे आहेत त्यांना शेत नांगरण्यासाठी साथ द्यायची आणि विशेष म्हणजे लोड पण त्या ठिकाणी ते वाहून नेण्याचं काम करत असत. दिस चेंज इन मॅन वॉज डेफिनेट चेंज फॉर द बेटर. आणि हा जो बदल आहे हा सगळ्यात मोठा बदल त्या ठिकाणी होता. ऑफकोर्स टुडे द वर्ल्ड हॅज प्रोग्रेस बाय लिप्स अँड बाउंड. पण आपण आज जर बघितलं त्या ठिकाणी जग हे खूप पुढे गेलेलं आहे, खूप प्रगती होते आहे. क्विक मीन्स ऑफ कम्युनिकेशन, ॲडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी, द बून ऑफ द ॲटॉमिक एज हॅज मेड डिस्टन्सेस सो स्मॉल. तर कम्युनिकेशन वाढलेलं आहे, टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे, ॲटॉमिक एज त्या ठिकाणी अवतरलेला आहे, तो एक वरदान आपल्याला मिळालेलं आहे आणि म्हणून एक अंतर कमी झालेलं आहे. द वर्ल्ड टुडे हॅज बिकम अ स्मॉलर प्लेस थँक्स टू प्रोग्रेस. आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या प्रगतीचा आपण आभार मानूया. मेडिसिन्स अँड ड्रग्स हॅव लेंथन लाईफ अँड गिव्हन अस क्युअर्स फॉर ड्रेडेड डिसीजेस. आता त्या ठिकाणी औषधं आलेली आहेत आणि औषधामुळे त्या ठिकाणी जीवनमान जे आहे अनेक आजारांपासून आपण त्या ठिकाणी आपलं संरक्षण होतं आहे, जीवनमान उंचावलेलं आहे. टुडे मॅन कॅन डू सो मेनी थिंग्स दॅट आवर फोर फादर्स कुड नॉट इव्हन ड्रीम ऑफ अचिव्हिंग. आणि आज मनुष्य त्या ठिकाणी सगळं काही करू शकतो की जे पूर्वीला त्यांचे फोर फादर्स म्हणजे जे पूर्वज आहे ते करू शकत नव्हते, ते कधी स्वप्नात आपण विचार केला नव्हता, ते आता मनुष्य करत आहे. एक्सेसिव्ह यूज ऑफ फ्युएल्स सच ॲज डिझेल, केरोसिन, पेट्रोल अँड अदर हार्मफुल केमिकल्स हॅव रुईन द प्लॅनेट अर्थ. आणि म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलं आहे की एक्सेसिव्ह यूज ऑफ फ्युएल्स, तर अतिवापर जो आहे ह्या इंधनाचा तो आहे, डिझेल आहे, केरोसिन आहे, पेट्रोल आहे, केमिकल्स आहे, हॅव रुईन द प्लॅनेट अर्थ. आणि अशा पद्धतीने ह्या केमिकलमुळे आपली ही वसुंधरा जी आहे ती धोक्यात आलेली आहे. आवर ॲटमॉस्फिअर इज सो स्टीप इन पॉयझनस गॅसेस दॅट वी हॅव नो फ्रेश एअर टू ब्रीथ. आणि म्हणून त्या ठिकाणी एक ताजी हवा जी आहे ती आपल्याला मिळू शकत नाही. दिस हॅज रिझल्टेड इन द डिप्लिशन ऑफ द ओझोन लेअर. आणि म्हणून ओझोन लेअर जो आहे तो आता संपलेला आहे. ॲटॉमिक वेपन्स अँड बॉम्ब्स आर अ कॉन्स्टंट थ्रेट टू आवर एक्झिस्टन्स. आणि हळूहळू त्या ठिकाणी आण्विक शस्त्र आणि बॉम्ब जे आहे ते आपल्या संपूर्ण अस्तित्वाला एक धोका तयार करू शकतात. डू वी हॉनेस्टली से वी आर हॅपियर दॅन आवर फोर फादर. खरंच त्या ठिकाणी असा जर हे नीट बघितलं आपण तर खरंच त्या ठिकाणी आपण पूर्वीच्या लोकांपेक्षा आपण आज समाधानी आहोत का, सुखी आहोत का, ॲट व्हॉट कॉस्ट, कोणत्या त्यासाठी किंमत मोजतो आहोत. येस वी आर मोर कम्फर्टेबल, वी हॅव प्रोग्रेस, बट ॲट व्हॉट कॉस्ट. खरंच प्रगती आहे, चांगला असं कम्फर्टेबल लाईफ आहे, पण काय किंमत मोजतोय आपण. ॲट द कॉस्ट ऑफ आवर लाईव्ज अँड हॅपीनेस. लेट अस नॉट फॉरगेट दॅट हॅपीनेस डज नॉट डिपेंड ऑन मटेरियल कम्फर्ट. आणि म्हणून त्याने म्हटलं आहे की कुठल्याही भौतिक सुखावर आपलं समाधान अवलंबून नसतं. इट डिपेंड्स ऑन द स्टेट ऑफ आवर माइंड. सगळ्यात मोठं समाधान जे आहे ते आपल्या मनस्थितीवर अवलंबून असतं. आय एम सेफली से दॅट वी हॅव फोरफिटेड आवर मेंटल हॅपीनेस फॉर वर्ल्डली कम्फर्ट. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण ते कुठेतरी आपलं मानसिक समाधान जे आहे ते आपण हरवलेलं आहे ह्या जागतिक अशा त्या जे काही सुख आहे त्यापुढे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण सुखी खरंच आहोत का, तर त्याचं उत्तर नाही असं येऊ शकतं. तर अशा पद्धतीने हा एक ब्लॉग आपण पूर्ण केलेला आहे आणि इथे आपण थांबूया.